नमस्कार. तुमच्या सर्वांचे कथालेखन या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण कथा पाहणार आहोत. कथेचं नाव आहे बघतोय. लेखक शार्दूल मोडक. तुम्हाला आमच्या कथालेखन या चॅनेलच्या कथा आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता वळूया कथेकडे. हॅलो माया, अगं आज दुपारी तयार राहा. आज आपल्याला बाहेर जायचं आहे. कृपा करून कुठे विचारू नको. तिथं गेलं की कळेल तुला. सरप्राईज आहे. रवीने मायाशी बोलून फोन ठेवला. 2 वर्षापूर्वी रवी आणि मायाचं लग्न झालेलं. घरची परिस्थिती बेताची, पण खूप मेहनत घेऊन रवीने शिक्षण पूर्ण केले आणि आता एका कंपनीत चांगल्या हुद्द्यावर तो नोकरी करत होता. भाड्याच्या घरात 2 वर्ष काढल्यावर आज रवीने स्वतःचं घर घेतलं होतं. तेच सरप्राईज द्यायला मायाला त्याला द्यायचं होतं, म्हणून रवी कमालीचा खुश होता. त्या खुशीतच रवीने मायाला फोन केला होता. ठरल्याप्रमाणे रवी आज ऑफिसमधून लवकर निघाला. शक्य तितक्या लवकर घरी पोहोचला. माया त्याची वाट पाहत होती. रवीने पटकन कपडे बदलले आणि दोघेही घरातून बाहेर पडले. अहो मला सांगा तरी आपण कुठे चालले आहेत ते, माया व्याकुळतेने म्हणाली. सांगतो राणी सरकार, थोडा दम धरा, रवी लाडाने म्हणाला. थोड्याच वेळात रवीची गाडी एका इमारतीसमोर उभी राहिली. रवी आणि माया दोघेही गाडीतून उतरले. दोघेही आता लिफ्टने 5व्या मजल्यावर आले. लिफ्ट समोरील फ्लॅटच्या दाराजवळ एक व्यक्ती उभी होती. या सर, मी तुमचीच वाट पाहत होतो, ती व्यक्ती रवीकडे पाहत म्हणाली. अहो नक्की काय चालले आहे, मला थोडं कळेल का, माया वैतागून म्हणाली. मायाकडे बघत रवीने शांत राहण्याची खूण केली. सर तुम्ही बघून घ्या, मी ऑफिसमध्ये आहे, समोरील व्यक्ती रवीच्या हातात चावी देत म्हणाली. रवीने हातातील चावीने फ्लॅटचे कुलूप उघडले आणि मायाला हाताला धरून आत नेले. अहो सांगा ना नक्की काय आहे हे, मायाला आता सहन होत नव्हते. अगं हो थांब, सगळं सांगतो. राणी सरकार, हे आपलं छोटंसं घरकुल, माझ्या मेहनतीचे हे फळ. माझ्यामुळे कंपनी खूप फायदा झाला, म्हणून कंपनीने हा फ्लॅट दिला आहे, सोबत बढती पण दिली आहे. अहो काय सांगता, खूप आनंदाची बातमी आहे ही, खरंच देव पावला. मायाचे डोळे पाणावले. ए येडूबाई, आता रडत बसणार का, फ्लॅट पण बघणार, रवी मायाच्या गालावरचे अश्रू पुसत म्हणाला. हो बघते, शेवटी आपलं हक्काचे घर झाले, माया रवीला म्हणाली. दोघेही फ्लॅट पाहू लागले. मायाने सर्व खोल्या पाहिल्या. शेवटी स्वयंपाकघरात आली. स्वयंपाकघर तसं बऱ्यापैकी मोठं होतं. ओट्याला लागूनच समोरच्या दिशेला खिडकी होती. स्वयंपाकघराची खिडकी मागच्या बाजूस होती. मायाने स्वयंपाकघराची खिडकी उघडली. समोरच्या बाजूला कच्चा रस्ता होता आणि त्याला लागूनच स्मशानभूमी होती. त्या स्मशानभूमीत बरीच गर्दी होती. नुकतीच चिता पेटवली होती. चितेच्या थोडंसं पुढे पुरुष मंडळी उभी होती. अहो हे काय, समोर स्मशानभूमी आहे, माया रवीकडे पाहत म्हणाली. हो मला माहीत आहे, पण माझे बोलणे झाले आहे. काही दिवसातच ती स्मशानभूमी दुसरीकडे हलवणार आहेत, तू काळजी करू नकोस. बरं म्हणत माया खिडकी लावू लागली. खिडकी लावता लावता तिची सहज नजर स्मशानभूमीकडे गेली. ती मगाशी उभी असलेली पुरुष मंडळी निघून गेली होती. चित्तेने आता चांगलाच पेट घेतला होता. स्मशानभूमीत आता कोणीच नव्हते. स्मशानभूमीच्या कमानीच्या येथे एक व्यक्ती उभी होती. अंगातील कपड्यावरून तरी तो रखवालदार वाटत होता. तो एकसारखा मायाच्या खिडकीच्या दिशेने पाहत होता. त्याची नजर मायाच्या खिडकीवर खिळली होती. मायाच्या नजरेतून ते सुटले नाही. तिने घाबरून खिडकी बंद करून घेतली. काय गं, काय झालं, रवी प्रश्नार्थक नजरेने मायाला विचारले. काही नाही म्हणत माया स्वयंपाकघरातून बाहेर आली. एक चांगला दिवस ठरवून रवी आणि माया त्या फ्लॅटमध्ये राहायला आले. नवीन घरात त्यांची दिनचर्या सुरू झाली. एक दिवस नेहमीप्रमाणे मायाने रवीला डबा दिला. रवी ऑफिसला निघून गेला. मायाने सर्व स्वयंपाकघर उरकले. सहज पाहावे म्हणून मायाने खिडकी उघडली आणि समोर पाहू लागली. स्मशानभूमीत कोणी नव्हतं, पण तो रखवालदार मायाच्याच खिडकीच्या दिशेने टक लावून पाहत होता. मायाने घाबरून खिडकी बंद केली. आता हे रोज घडू लागले. त्या रखवालदाराची नजर सतत मायाच्या घराच्या खिडकीवर असायची. माया खूप घाबरली होती.
एकतर ती दिवसभर एकटी असायची आणि आजकालच्या युगात कोणाचा भरवसा नाही. वेळ सांगून येत नसती. जाऊन त्याला खडसावून सांगावे, जे करतोय ते बरोबर नाही, याचे परिणाम वाईट होतील. मायाने घराला कुलूप लावले आणि रागातच तिने स्मशानभूमी गाठली. तो रखवालदार कमानीच्या इथे बसला होता. मायाला पाहून तो उभा राहिला. मायाने त्याला चांगलेच सुनावले, पण त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. तो फक्त राहून राहून एवढंच म्हणत होता, तो बघतोय, तो बघतोय, तो बघतोय. रखवालदाराच्या अशा विचित्र वागण्याने माया संतापली. ती तशीच घरी आली. तो बघतोय म्हणे, तूच बघतोय आणि तो बघतोय म्हणे, हे काही नाही. आज रवी आला की त्याला सर्व सांगितलं पाहिजे, नाहीतर त्यावरही त्याची हिंमत अजून वाढेल, माया स्वतःशीच म्हणाली. संध्याकाळी रवी घरी आला. घरी आल्या आल्या मायाने रवीला सर्व सांगितले. अगं माया, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. एवढी मोठी इमारत, त्यात आपण 5व्या मजल्यावर राहिला. त्यात तू सेलिब्रिटीही नाही, मग कशावरून तो तुझ्याचकडे पाहत असतो? रवी मायाकडे पाहत हसत हसत म्हणाला, अहो मी चेष्टा करत नाही. तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना? चला मी दाखवते. माया रवीकडे रागाने पाहत म्हणाली. हो हो, चिडू नकोस, मी तुझी चेष्टा केली. रवी मायाकडे पाहत म्हणाला. मायाने रवीला हाताला धरून स्वयंपाकघरात घेऊन आली. मायाने हळूच खिडकी उघडली आणि स्मशानभूमीच्या दिशेने पाहू लागली. रखवालदार कमानीच्या इथे उभा होता. तो एकसारखा मायाच्या खिडकीच्या दिशेने पाहत होता. मायाने हळूच रवीला खिडकीत येण्याची खूण केली. रवीने खिडकीसमोर येऊन हळूच खिडकीतून डोकावून पाहिले. रखवालदार अजूनही कमानीच्या इथे उभा राहून खिडकीकडे पाहत होता. रवीला आता मायाच्या बोलण्यात तथ्य वाटू लागले. हे काहीतरी वेगळे प्रकरण आहे हे रवीला कळून चुकले. तो तसाच रागाच्या भरात रखवालदाराला जाब विचारण्यासाठी निघाला. मायाने त्याला खूप अडवण्याचा प्रयत्न केला, पण रवी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो सरळ स्मशानभूमीजवळ आला. रखवालदार कमानीच्या येथे खुर्चीवर तंबाखू मळत बसला होता. रवीला पाहून तो उभा राहिला. काय चालवले आहेस तू? आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोकडे बघायची? परत असे केलेस तर सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुझी रीतसर तक्रार करीन, लक्षात ठेव. रवी तावातावाने बोलत होता, पण रखवालदारावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तो एकसारखं तेच बडबडत होता, तो बघतोय, तो बघतोय, तो बघतोय. एव्हाना रवीच्या काळजीपोटी माया खिडकीतून चाललेला प्रकार बघत होती. अरे वेडा आहेस का? मी काय बोलतोय ते तुला कळत नाही का? रवीचा पारा आता चढला. तरी तो तेच बडबडत होता आणि अचानक तो थांबला. एक मोठा श्वास घेऊन तो म्हणाला, साहेब, तुमच्या बायकोला वाचवा. ती खूप मोठ्या संकटात आहे. अरे कसलं संकट? काय बोलतोयस तू? रवीला काहीच समजेना. तो रवीच्या जवळ येऊन हळूच म्हणाला, साहेब, तो बघतोय. त्याची नजर आपल्यावरच आहे. तो लवकरच तुमच्या बायकोला ठार मारणार आहे. माझं बोलणं खोटं वाटत असेल तर हळूच वर खिडकीत बघा. तुमच्या बायकोच्या मागे तो उभा आहे. तो बघतोय आपल्याला. त्या घरात तो तुमच्या बायकोच्या पाठीमागेच असतो. तो सावलीसारखा. ती जशी वागेल तसा तो वागतो. ते घर त्याचं आहे. आता मी जास्त सांगत नाही. बाहेर कुठेतरी भेटू. मी तुम्हाला सगळं सांगतो. फक्त त्याला कळू देऊ नका. तुम्हाला त्याचं गुपित कळलं आहे ते. नाहीतर तो तुम्हाला पण सोडणार नाही. रवीला आता भीती वाटू लागली. त्याने हळूच खिडकीच्या दिशेने पाहिले. रवीच्या काळजात धस झालं. घसा कोरडा पडला. तो मायाच्या मागेच उभा होता. धिप्पाड शरीरयष्टी, डोळे पूर्ण पांढरे, अंगात काळा पोशाख. लांबून नाही तो स्पष्ट मायाच्या मागे खिडकीत दिसत होता. रवी घरी जाण्यासाठी निघाला. त्याची पावले जड झाली होती. जड पावल्याने रवी दाराची बेल वाजवली. मायाने लगबगीने दार उघडले. समोरचं दृश्य पाहून रवीचं हृदय बंद पडायचे बाकी होते. तो मायाच्या मागेच उभा होता. रवीने काही झाले नाही असे दाखवत घरात प्रवेश केला. अहो काय झालं? काय म्हणाला तो? माया काळजीने विचारले. काही नाही, त्याला समज देऊन आलो आहे. आता तो तसं करणार नाही, रवी शांतपणे म्हणाला. मायाने सुटकेचा निश्वास सोडला. अहो उठा, आज ऑफिसला जायचे नाही का? माया रवीला उठवत होती. हो उठतो.
रवी डोळे चोळत म्हणाला. रवी उठून बाथरूममध्ये गेला. जाता जाता त्याने हळूच स्वयंपाकघरात डोकावून पाहिली. तो मायाच्या मागेच उभा होता. इतक्यात मायाने रवीकडे पाहिले. तसा तो पण रवीकडे पाहू लागला. रवी लगबगीने बाथरूमच्या दिशेने अक्षरशः पळत सुटला. बाथरूममध्ये जाऊन रवीने पटकन कडी लावून घेतली. रवी कमालीचा घाबरला होता. त्याची नजर भेदक आणि भीतीदायक होती. रवीला मायाची जास्त काळजी होती. चुकून जर त्याला कळलं तर क्षणात तो मायाचा जीव घेईल. आज त्या रखवालदाराला भेटून सत्य काय हे जाणून घेऊ आणि संकटातून मार्ग काढू, रवीने मनोमन ठरवले. रवीने पटापट उरकले आणि ऑफिसला जाण्यासाठी निघाला. काही वेळातच रवी ऑफिसमध्ये दाखल झाला. दिवसभर कामाच्या व्यापात पण रवीच्या डोक्यात विचारांचे चक्र चालू होते. आज दुपारची मीटिंग उशिरापर्यंत चालली म्हणून रवीला ऑफिसमधून निघायला रात्रीचे 8 वाजले होते. घरी यायला उशीर होणार आहे अशी मायाला फोन करून रवीने कल्पना दिली होती. पण माया घरी एकटी आणि त्यात तो. विचार करूनच रवीचं डोकं सुन्न झालं होतं. नेहमीच्या मार्गाने रवी निघाला होता. वाटेत थोड्या अंतरावर रस्त्याच्या बाजूला एकजण हात करत होता. रवीने निरखून पाहिले तर तो रखवालदार होता. रवीने गाडी त्याच्याजवळ नेऊन थांबविली. गाडी थांबताच रखवालदार पटकन रवीच्या बाजूच्या सीटवर येऊन बसला. साहेब, मी काल म्हणालो होतो तुम्हाला नंतर भेटून सर्व सांगतो म्हणून. रखवालदार आजूबाजूला पाहत म्हणाला. हो, मला पण जाणून घ्यायचे आहे नक्की तो कोण आहे आणि मायाने त्याचं काय वाईट केलंय जो तिला ठार मारायला निघाला आहे. रवी मनातील संताप व्यक्त करत म्हणाला. साहेब, यात चूक ना तुमची आहे ना तुमच्या बायकोची. साहेब, ते घर घेताना तुम्हाला कोणी काही सांगितले नाही वाटतं. साहेब, ते घर नकारात्मक ऊर्जेने भरलेले आहे. 2 वर्षापूर्वी ही इमारत पूर्ण बांधून झाली. त्या घरात माने नावाचे कुटुंब राहण्यास आले. दोघे नवरा बायको आणि त्यांचा 4 वर्षांचा मुलगा असे त्या घरात राहत होते. पण नवरा बायकोचे कधी पटत नसे. घरात सारखी भांडणं, वादावादी, दिवस रात्र सारखे नवरा बायको भांडत असायचे. कधी कधी भांडण इतकं विकोबाला जायचे की प्रकरण फार हाणामानीपर्यंत जायचं. 1-2दा तर त्यांच्या भांडणात 4 वर्षाचा मुलगा रडत रडत मध्ये गेला तर त्यांच्या झटापटीत त्याला 2दा गंभीर दुखापत झाली. पोरगं मरता मरता वाचलं. तरी यांची भांडणं काही कमी झाली नाही. पण साहेब, तुमचा किती विश्वास आहे मला माहीत नाही. पण आपण ज्या घरात राहतो त्या घरातील वातावरण नेहमी प्रसन्न हवं. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जाचा नेहमी वास असतो. त्या ऊर्जामुळेच घरात दोष असला तरी तुम्हाला त्याचा सहसा त्रास होत नाही. पण येथे सगळं उलटं होतं. सारखी भांडणं, वादविवाद यामुळे त्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढत गेली. साहेब, मला चांगलं आठवते, त्या दिवशी अमावस्या होती. त्या नवरा बायकोमध्ये खूप भांडणे झाली. भांडणाचे रूपांतर हाणामारीत झालं आणि यांच्या हाणामारीत ते 4 वर्षाचं पोरगं मध्ये आलं आणि एका फटक्यातच त्या पोराचा जीव गेला. नवऱ्याला काही समजायच्या आतच त्याच्या बायकोने भला मोठा सुरा त्याच्या पाठीत खुपसला. नवरा आणि मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून त्याच्या बायकोला वेड लागले. आता काही दिवसांपूर्वी वेड्याच्या इस्पितळात तिने गळफास लावून आत्महत्या केली. कित्येक महिने ते घर बंद होते. रात्री अपरात्री त्या घरातून ओरडण्याचे, भांडणाचे आवाज ऐकू येत असतात. मग आता काही महिन्यापासून सगळं बंद होतं. सगळं भयंकर होतं. माझ्या प्रश्नांचं उत्तर नाही दिलं तुम्ही. पण तो नक्की कोण आहे आणि मायाला का मारणार आहे? सांगतो साहेब, ते सगळं बंद झालं होतं. पण आता 1 वर्षापूर्वी एक कुटुंबाने ते घर भाड्याने घेतले होते. सगळं सुरळीत चालले होते. पण एक दिवस मी रात्री स्मशानभूमीच्या कमानीच्या इथे खुर्चीवर बसलो होतो. त्या दिवशी मी त्याला त्याच्या बायकोच्या पाठीमागे उभा असलेला पाहिले आणि त्यानंतर 2 ते 4 दिवसात त्याची बायको गूढरित्या घरात मेलेल्या अवस्थेत सापडली. आपल्या बायकोने आपल्याला आणि आपल्या मुलाला मारले याचा बदला तो त्या घरात राहायला येणाऱ्या स्त्रीला मारून घेतो. म्हणून म्हटलं साहेब, तुमच्या बायकोला वाचवा. तुमच्याकडे वेळ कमी आहे. या अमावस्येला तुमच्या बायकोला तो मारणार. हे सगळं ऐकून रवीच्या अंगावर सरकन काटा आला. तुम्ही म्हणतात त्यात ते जर खरं असेल तर तुम्हाला माझी मदत करावी लागेल. हवे असेल तर मी पैसे देतो. रवी पाकिटातून पैसे रखवालदाराच्या हातात ठेवत म्हणाला. साहेब, प्रत्येक वेळेस पैसाच महत्त्वाचा नसतो. कधीकधी माणुसकी पण महत्त्वाची असते. हातातील पैसे परत रवीच्या हातात ठेवत रखवालदार म्हणाला. मग तुम्ही माझी मदत करणार ना? रवी हात जोडत म्हणाला. हो साहेब, मी नक्की तुमची मदत करणार. मला उद्या संध्याकाळी याच ठिकाणी भेटा
आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या बायकोशी अजिबात भांडू नका. ती कितीही तुमच्याशी भांडू द्या, पण तुम्ही शांत राहा, कारण त्या नकारात्मक ऊर्जेमुळेच त्याला जास्त शक्ती मिळते. चला साहेब, मी येतो, उद्या भेटू, म्हणत रखवालदार निघून गेला. या सगळ्या विचाराने रवीचे डोके सुन्न झाले होते. उद्या मार्ग निघेल का नाही या विचारानेच रवीने गाडी सुरू केली आणि घराच्या दिशेने निघाला. रवी डोक्यात सतत मायाची चिंता होती. या संकटातून तिला बाहेर कसं काढायचं? रवीचं खूप प्रेम होतं मायावर. रवी घरी आला. माया नेहमीप्रमाणे स्मितहास्य करून दार उघडले, पण ती जरा अस्वस्थ वाटत होती, खूप दमल्यासारखी. तो तिच्या मागेच होता. त्याची नजर मायावर खिळलेली होती. अहो, तुम्ही हातपाय धुवून या, मी जेवायला वाढते. अहो, काय झालं? लक्ष कुठे आहे तुमचं? मायाचे बोलण्याने रवी भानावर आला. काही नाही गं, आज खूप दमल्यासारखी वाटते तू. रवीच्या प्रश्नांवर माया काहीच न बोलता स्वयंपाकघरात निघून गेली. पण तो तिथेच सोफ्यावर बसून होता. त्याची नजर रवीकडे रोखली होती. रवीने बघून न बघितल्यासारखे करून आत निघून गेला. थोड्या वेळात रवी हातपाय धुवून आला. टेबलवर माया बसली होती. जेवणाकडे तिचं लक्ष नव्हतं. समोर शून्यात पाहत होती. माया, काय झालं गं? आज खूप गप्प आहेस. माया, अगं मी तुझ्याशी बोलतोय. मायाने दचकून रवीकडे पाहिले आणि रडायला लागली. रवीने जवळ तिला घेतले तशी ती रडायची थांबली. अहो, येथे कोणीतरी आहे. मला खूप दिवसापासून जाणवते आहे. सतत कोणीतरी माझ्या अवतीभवती असल्यासारखं. कोणीतरी सतत माझ्याकडे बघत आहे. मला खूप भीती वाटते, माया दबक्या आवाजात रवीला म्हणाली. रवीचं डोकं सुन्न झालं होतं. त्याची मनापासून इच्छा होती मायाला सर्व सांगायची, पण त्याची हिंमत झाली नाही आणि तो समोरच होता. काही नाही वेडाबाई, दिवसभर घरात एकटी असते ना, म्हणून तुला तसं वाटते, बाकी काही नाही. चल जेव बघू आता. रवीने वेळ मारून नेली, पण मनातून रवी खूप घाबरला होता. रात्रभर रवीच्या डोळ्याला डोळा लागला नाही. एक अनामिक भीती त्याच्या मनात बसली होती. रात्रभर रवी टक्क जागा होता. सकाळी नेहमीप्रमाणे सर्व उरकून मायाला आराम करण्याची ताकीद देऊन रवी ऑफिसला निघाला. थोड्याच वेळात रवी ऑफिसमध्ये पोहोचला. दिवसभराच्या कामात रवी इतका मग रात्रीच्या ऑफिसमधून निघायला त्याला 8 वाजले. आज रखवालदाराला परत भेटून काहीतरी तोडगा काढायचा रवीने मनोमन ठरवले होते. ठरल्या ठिकाणी रखवालदार रवीची वाट पाहत उभा होता. त्याच्याबरोबर अजून एक व्यक्ती होती. रवीने गाडी थांबवली. ते दोघे गाडीत बसले आणि रवीने गाडी सुरू केली. काही कळलं का? या संकटातून बाहेर कसं पडायचं ते? रवी रखवालदाराकडे पाहत म्हणाला. साहेब, बोलायला वेळ नाही आपल्याकडे. लवकर तुमच्या घरी चला. तुमच्या बायकोचा जीव धोक्यात आहे. आज तो तुमच्या बायकोला ठार मारणार. त्याला कळलं आहे सगळं. तुमच्या बायकोने तुम्हाला जे सांगितलं ते. त्याचं अस्तित्व जाणवलं तिला. त्याचं गुपित तुम्हाला कळलं आहे. हे तुम्हाला कसं कळलं? रवीने कचकन ब्रेक मारून गाडी थांबवत म्हणाला. साहेब, हे मांत्रिक आहेत. यांनी आपल्या योग साधनेने खूप दुष्ट शक्तींचा नाश केला आहे. यांनीच मला सांगितले, म्हणून तर मी म्हणालो लवकर चला म्हणून. रवीने गाडीचा वेग वाढवला. काहीही करून रवीला लवकरात लवकर घरी पोहोचणे गरजेचे होते. काही वेळातच रवी आणि ते दोघे इमारतीच्या पार्किंगमध्ये पोहोचले. गाडीतून उतरून तिघे लगबगीने फ्लॅटच्या दिशेने पळाले. 5व्या मजल्यावर पोहोचले. 5व्या मजल्यावर पूर्ण काळोख होता. रवीने मोबाईलमधील बॅटरी चालू केली आणि तिथे दबक्या पावलाने फ्लॅटच्या दारापाशी आले. घराचे दार उघडले होते. घरात पूर्ण काळोख होता. तिघांनी घरात प्रवेश केला. अंधारात काही दिसत नव्हतं. फक्त रडण्याचा आवाज येत होता. रवीने आवाजाच्या दिशेने प्रकाश नेला. समोर माया भिंतीला टेकून गुडघ्यात मान घालून हुंदके देत रडत होती. तिघे जण मायाच्या जवळ गेले. रवीने घाबरत घाबरत मायाला हाक मारली. मायाचे हुंदके देणं बंद झालं. अहो, मी म्हणाले होते ना येथे कोणीतरी आहे म्हणून. मायाने गुडघ्यातील मान काढत रवीला म्हणाली. असं काही नाही माया, तुला भास होत आहेत. तिथं कोणीच नाही. रवी मायाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. अहो, मग तो कोण आहे? तो बघतोय बघा. मायाने स्वयंपाकघराकडे बोट दाखवत म्हणाली. थरथरत्या हाताने रवीने मोबाईलच्या बॅटरीचा प्रकाश स्वयंपाकघराच्या दिशेने नेला. रवीच्या छातीत धडकी भरली. तो तिथेच होता. त्याच्या हातात भला मोठा सुरा होता.
त्याचे पांढरे डोळे अंधारात चमकत होते. इतक्यात तो मांत्रिक पुढे आला. आपल्या जवळील पिशवीमधील भस्म काढून तोंडाने मंत्र उच्चारून त्याने त्याच्या दिशेने फुंकू लागला. पण त्या भस्माचा पण काही परिणाम झाला नाही. तो मायाच्या दिशेने येत होता. पापणी लवती न लवती तो मायाजवळ आला. रवी मायाच्या हाताला धरून पळू लागला, पण मायाचा दुसरा हात त्याने गच्च धरून ठेवला होता. एका हिसक्यात त्याने रवीचा हात मायाच्या हातापासून वेगळा केला आणि सर्कन सुरा मायाच्या गळ्यावरून भिरवला. एक जोरात कळ रवीच्या छातीत आली. रवी जमिनीवर कोसळला. सगळं शांत झालं होतं. दिवे आले होते. मेला का हा? नाही, अजून पण थोड्या वेळात मरेल. आवाजाने रवीने किंचित डोळे उघडले. समोर अंधुक अंधुक दिसत होते. समोर रखवालदार, माया, मांत्रिक आणि तो उभा होता. माया आपण मरायच्या आधीच हा मरायला लागला. तो मायाकडे पाहत हसत म्हणाला, हो ना अभय, आपलं काम सोपं केलं याने. खूप बोरिंग होता हा. आयुष्याचं वाटोळं केलं असं वाटायचं मला, पण तू भेटलास आणि माझं आयुष्य बदललं. याला कायमचा संपवायचा मनोमन ठरवलं होतं. म्हणजे आपल्याला सुखात आयुष्य घालवता आलं असतं. आणि माझं नशीब बघ ना, ही जागा मिळाली. येथे आल्यावर एके दिवशी माझी भेट याच्याशी झाली. हा एक दिवस खिडकीतून मला बघत होता. मग मी याला चांगलाच झापला. मग हा शहाणा मला घाबरवण्यासाठी तो बघतोय म्हणत होता. मग माझ्या डोक्यात मस्त प्लॅन आला, रवीला कायमचे संपवण्याचा. माया रखवालदाराकडे पाहत म्हणाली, याच्याशी संगनमत करून तुला हा प्लॅन सांगितला. रवीचा अशा गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही आणि ठेवला तरी तो कोणाला काही बोलणार नाही, मला चांगलं माहीत होतं. मग हे मात्र रवीला काही कळू नये म्हणून हा मांत्रिक बोलवला. आणि हा वेडा माझ्या प्रेमाखातर अलगद आपल्या जाळ्यात अडकत गेला. माया मानेवरचं रक्त पुसत म्हणाली. रवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माया त्याच्या तोंडातून शेवटचे शब्द निघाले आणि रवीची प्राणज्योत मावळली. तिघांनी मिळून ठरवलेला हा रवीच्या विरुद्धचा प्लॅन होता. पोलिसांनी रवीचा मृत्यू नैसर्गिक झाला अशी नोंद केली. माया आणि अभयच्या मार्गातील अडसर दूर झाला होता. एके दिवशी माया स्वयंपाकघरात काम करत होती. सहज तिची नजर खिडकीतून समोर गेली. रखवालदार समोर उभा होता. इतक्यात मायाचा मोबाईल वाजला. रखवालदाराचा फोन होता. थोडंसं चिडूनच मायाने फोन उचलला. तुझे पैसे तुला मिळाले ना, मग कशाला फोन करतोय परत? मॅडम तो बघतोय. रखवालदार समोरून घाबरत म्हणाला, आता बस कर, नाटक करू नकोस. माया रागाने रखवालदाराला म्हणाली, मॅडम खरंच तो बघतोय, तो तुमच्या मागे उभा आहे. घाबरत मायाने मागे पाहिलं. मागे रवी उभा होता. त्याचे डोळे पांढरे पडले होते. मायाच्या जीवघेण्या किंकाळीने इमारत हादरून गेली. कथा समाप्त. तर रवीने असा त्याचा बदला घेतला. तर कशी वाटली ही तुम्हाला रहस्यमय कथा हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर आमच्या कथा आवडत असतील तर आमच्या कथालेखन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.